नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 2 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण एका झुराळामुळे अवनी आली राजाच्या मिठीत, तर धोंडी अण्णांचा प्लॅन झाला सक्सेसफुल. धोंडी अण्णांनी केला डान्सिंग लाइटिंग डान्स. तर त्याच वेळेस अचानक रात्री पाऊस कोसळल्याने आता दांगटांच्या घरात सुनबाईचं रात्रभर छत्री घेऊन अण्णांनी कसं रक्षण केलं हे बघून अवनी झाली खुश. तर मित्रांनो, आजचा भाग खूपच मजेदार असणार आहे, खूपच हसायला येणार, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला इथे आता देशमाने आपल्या गॅलरीत उभे असतात आणि बाहेर त्यांनी त्यांच्या गार्डनमध्ये जे कारंजे बसवलेले असतात ना, त्याकडे देशमानेंचं लक्ष जातं. तर आता देशमानेंना आपल्या मुलीचे अवनीचे काही क्षण आठवतात. आता अवनी पाठीमागे काही दिवस झाले तेव्हा रुसून बसलेली होती. आता स्वातीबाईंनी तिची समजूत काढत होती. त्याच वेळेस तिचे बाबा येतात. स्वाती बाबांना खुणावते. अवनी अशी रुसून फुगून बसली. महेशही आता गालातल्या गालात अवनीला हसू लागतो. तेव्हा अवनीचे बाबा तिच्या शेजारी बसतात. काय झालं आमच्या लाडक्या लेकीला, का बरं असे गाल तंबुरे झालेत तिचे? तेव्हा अवनी म्हणू लागते, बाबा मला ना पावसात भिजायचं होतं, पण बाहेर गेले आणि पाऊसच बंद झाला. आता मी कशी भिजू? मला खूप इच्छा होती आज पावसात भिजण्याची. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, माझ्या मुलीला इच्छा झाली आणि ती देशमानेंच्या घरात पूर्ण होणार नाही? असं शक्यच नाही. चल मी तुला पावसात भिजवतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, बाबा उगाच माझी चेष्टा करू नका, काहीतरी बोलू नका. अचानक कुठनं पाऊस कोसळणार? त्यावर अवनीचे बाबा म्हणू लागतात, अगं चंद्रकांत देशमाने आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. चल मी तुझ्यासाठी पाऊस आणतोय. आता लगेच अवनीचे बाबा तिला बाहेर घेऊन येतात. तर गार्डनमध्ये आता जे कारंजे बसवलेले असतात ना, ते बघून अवनी खूप खुश होते. बाबा तुम्ही माझ्यासाठी हे सगळं केलंय? तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात, हो. मी तडक लगेच फोन लावला आणि त्या लोकांना सांगितलं, ते काय असतं ना कारंजे उडवणारा पाऊस, तो घेऊन या आमच्या घरी. आणि मग काय, माझ्या मुलीसाठी केला की पाऊस सुरू. बघ देवाला बी पाऊस पाडायला भाग पाडलंय तुझ्या या बापाने. आता लगेच आनंदाच्या भरात अवनी त्या कारंजामध्ये अगदी उड्या मारू लागते, नाचू लागते. खूप अगदी पावसात भिजल्यासारखा आनंद इथे अवनी घेत असते. स्वातीवहिनी, महेश दादा आणि अवनीचे बाबा सगळे बघून आता खूप खुश झालेले असतात. आता अवनीच्या बाबांना हे सगळे काही क्षण त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असतात. ते एकटक त्या कारंजांकडे बघत असतात. तेवढ्यात लगेच आता त्यांना अवनीची आई खुणावते, अहो काय झालंय? तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, काय कमी केलं होतं आपण अवनीला या घरात? ती मागेल ती वस्तू, ती हवं म्हणेल ते सगळं तिला भेटत होतं. मग का तिने असं केलं? का ती आपल्याला न सांगता हे घर सोडून गेली? का तिने आपला विश्वासघात केला? तेव्हा लगेच अवनीची आई म्हणू लागते, हे बघा शांत व्हा, सगळं काही ठीक होईल. कधी कधी असं वाटतं ना, आपण आपल्या मुलीला माफ करून टाकावं, सगळं काही झालेलं विसरून जावं, हो की नाही? त्यावर लगेच आता अवनीचे बाबा म्हणू लागतात, नाही, हे शक्य नाहीये. कारण माफी फक्त चुकीला असते आणि अवनीने चूक नाही तर अपराध केलाय आणि तिचा हा अपराध मी कधीही माफ करणार नाहीये, कधीच नाही. असे म्हणत तिचे बाबा तिकडनं निघून जातात. अवनीच्या आईलाही टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता अवनीची आपल्या रूममध्ये झोपण्याची तयारी चालू असते. त्याच वेळेस दरवाजा टकटक वाजतो. राजा आलेला असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा अरे दरवाजा कशाला वाजवतोय, एक ही आतमध्ये. राजा आता आतमध्ये येतो. त्याच वेळेस त्याने आता ते गुड नाईटचं लावण्यासाठी आणलेलं असतं. मॅडम अहो तुमच्या रूममधलं हे संपलं होतं ना. कसं आहे ना, हे लावलं म्हणजे डेंग्यू मलेरियाचं टेन्शन नसतं, डास डसत नाही ना, म्हणून ते घेऊन आलो होतो. हे लिक्विड लावायचं होतं. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, बरं झालं आणलं, लाव की, लाव तुझ्या हाताने. आता राजा लगेच ते लावून देतो. मॅडम आता टेन्शन नाही, आता तुम्हाला एक बी डास डसणार नाही आहे. म्हणजे कसं आहे, मी आठवण करून आणली. कसं आहे ना, तुम्ही कशा नाजूक आहात ना, तुम्हाला डास वगैरे डसले तर उगच आजारी पडायच्यात, म्हणून आठवणीने आणलं. तेव्हा अवनी म्हणू लागते, बरं झालं राजा तू घेऊन आला, नाहीतर मी तर आज मच्छरदाणी लावण्याचाच विचार करत होते. तेव्हा राजा गडबडतो, मॅडम कोपऱ्यापासून हात जोडतो, मच्छरदाणी लावण्याचा विचार डोक्यात आणू नका.
उगाच तुम्ही पंख्याला उभी राहून काहीतरी दोरी लटकवण्याचा प्रयत्न कराल, मच्छरदाणी लावण्याचा प्रयत्न कराल आणि आम्ही गैरसमज करून बसू आणि उगाच सगळे भावंड धावत येतील, दरवाजा तोडतील, कडी तुटून जाईल आणि पुन्हा मग तीच राडी होणार. पुन्हा ती कडी लावावी लागणार. हे सगळं नका करू. तेव्हा लगेच अवनी हसू लागते. बरोबर नाही करणार. ठीक आहे चालेल. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम पण मला अजूनही समजेनासं झालंय. तुम्ही एवढ्या आर्किटेक्ट आहात, एवढा गोल्ड मेडलिस्ट आहात, एवढं हुशार डोकं आहे तुमचं, पण ही अशी पंख्याला मच्छरदाणी कशी लावणार होता तुम्ही? नाही म्हणजे तुमचं डोकं हुशार आहे, पण माझ्या डोक्यात काही बसेना झालंय म्हणून विचारायलोय. त्यावर अवनी आता रागाने राजाकडे बघते. अच्छा, मला जमत नाही असं म्हणायचंय का? तेव्हा राजा म्हणू लागतो, छे गोल्ड मेडलिस्ट आहात तुम्ही, तुम्हाला तर भारीच जमणार. पण हे कसं होतं नेमकं? पण पंख्याला मच्छरदाणी कोणी लावतं का? अवनी आता लगेच, तू जातोस का? जातो का लावू मच्छरदाणी? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नको, जातो हा, तुम्ही झोपा, अगदी निवांत झोपा. आता लगेच दरवाजात गेलेला राजा पुन्हा तर बघतो, मॅडम मॅडम गुड नाईट बरं का, चांगलं झोपा, निवांत झोपा. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे तुलाही गुड नाईट, पण अरे मला झोप लागेल ना. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, ते उंदीर. अवनी जोरात ओरडते आणि टणकन उडी मारते. कुठे उंदीर कुठे? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम उंदीर घरात नाहीये, मी सगळं घर छान मारलंय, तुम्ही निवांत झोपा असं मला म्हणायचंय. तेव्हा अवनी हसू लागते, राजा उंदीर नाहीये पण झोप लागेल का मला? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम होप उशाशी ठेवायचं आणि मस्त ताणून झोपायचं. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, काय होप उशाशी ठेवून? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो होप उशाशी ठेवलं ना छान झोप लागते. अवनी आता लगेच हसू लागते. नवीन डायलॉग लिहूनच ठेवते, आता लक्षात ठेवते पण नंतर लिहून घेते. तेव्हा राजा म्हणू लागते, मॅडम तुम्ही पण ना. आता राजा लाजतच तिकडनं निघून जातो. अवनी आता त्याला गुड नाईट म्हणते. तर आता रात्रीची वेळ झालेली असते, सगळेजण झोपलेले असतात. त्याच वेळेस आता बांबू घेऊन धोंड्यांना राजाजवळ येतात. आता लगेच ते बांबूनी राजाला असं डिवचू लागतात. राजाला जाग येते. ओ अण्णा, आता काय अर्ध्या रात्री बांबूने आणणार आहात का तुम्ही मला रट्टे? अण्णा आता काय झालंय? एवढं दिवसभर मारून पोट भरलं नाही का अण्णा? यशोदाला जाग येते. तेव्हा यशोदा पटकन उठतो. अण्णा अण्णा काय करायले तुम्ही? अहो हे बघा, आरडाओरडा करू नका, ही सगळी समधी पोरं उठतील. अवनी झोपल्यात ना अण्णा. अण्णा काय चालू आहे? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, मी तुला मारणार नाहीये, मी तुला प्रश्न विचारणार आणि जर त्याची उत्तरं तू बरोबर दिली नाही तर रट्टे भेटणार. चल लवकर मला सांग, तू इकडे का झोपतोय? इथे का झोपतोय तू? त्यावर राजा म्हणू लागतो, अण्णा मी पहिल्यापासून इथेच झोपतोय. त्यावर अण्णा म्हणू लागतात, आधीचं ठीक होतं, तेव्हा तुझं लग्न झालं का? नाही ना, आता तू शादीशुदा आहे. अरे मॅरिड कपल आहे तू, तुझं लग्न झालंय. आता तुला अवनीच्या रूममध्ये झोपावं लागेल, सुनबाईच्या रूममध्ये. अरे त्या तुझ्या मिसेस आहे, तुला माहिती नाही का? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हे बघा अण्णा, मी लग्न झाल्यापासून पण इथेच झोपतोय, मला झोपू दे, तुम्ही जा बरं. त्यावर अण्णा म्हणू लागतात, आता तर बांबूच घालीन तुझ्या कंबरड्यात, उठ लवकर उठ. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, अण्णा अण्णा अहो काय चालू आहे? तो झोपतोय ना इकडे, त्यांचा पर्सनल प्रश्न आहे, त्याला झोपू द्या इकडे. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, यशा तू डोक्याला ताप देऊ नकोस हा. तुझं लग्न झालंय? तुला नवरा बायकोबद्दल काही माहिती आहे? तुझं लग्न झालंय का? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, नाही. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, चल हो बाजूला मग, उगाच काही माहीत नसताने त्यात पडू नये माणसाने. लग्न करायचं तर इथे झोपा काढतोय, चल जा जाऊन झोप. आता यशोदा पटकन आपल्या कॉटवरती जाऊन बसतो. त्याच वेळेस आता अण्णा म्हणू लागतं, राजा हे बघ, माणसाने कितीही भांडणं केली ना तरीही नवरा बायकोची भांडणं रात्री मिटलीच पाहिजे, कळलं? चल लगेच जा, लगेच सुनबाईच्या रूममध्ये जा, नाहीतर असा हाणीन ना तुला. आता राजा पटकन अवनीच्या रूमजवळ येतो आणि दरवाजा वाजवतो. आता लगेच अण्णा त्याच्या पाठोपाठ बांबू हातात घेऊनच उभे असतात. आता तर तू जाऊ नको, हा बांबूच घालतो तुझ्या पाठीत. त्याच वेळेस आता अवनी दरवाजा उघडते. राजा पटकन आतमध्ये घुसतो. तेव्हा लगेच आता राजा दरवाजा बंद करतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा तू इथे काय करतो यावेळेस? तू रूममध्ये कशाला आलाय? तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मी आलो नाही, मला धाडलं गेलंय. तेव्हा अवनी म्हणू लागते, म्हणजे?
त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, म्हणजे म्हणजे अण्णा आले तो बाहेर आणि त्यांना वाटतं की आपल्या दोघांमध्ये भांडण आहेत आणि भांडणं झालेत म्हणूनच तुम्ही मला बाहेर झोपवलंय. आपण नवरा बायको आहोत ना. आणि अण्णांचं म्हणणं आहे की कितीही भांडणं झाली तरी नवरा बायकोने एकत्रच झोपायचं असतं, म्हणून त्यांनी मला जबरदस्तीने इकडे पाठवलंय. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा अरे पण आपण काय नवरा बायको आहोत का? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, यशादाला माहिती आहे, पण अण्णांना आणि बाकीच्यांना कुठे माहिती आहे? अण्णा बांबू घेऊन आले, तो थोडा वेळ मला इकडे राहू द्या. अण्णा गेले ना की मी बरोबर बाहेर जाऊन झोपतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अवनी मॅडम मी बघतो अण्णा गेले का. आता राजा हळूच दरवाजा उघडतो तर राजाला आता लगेच दरवाजात बांबू दिसतो. दोंडी अण्णा मात्र दरवाजातच बांबू हातात घेऊन या राजाला हाणायला टपलेले असतात. राजा पटकन आता, अण्णा मारू नका, ते पाणी हवं होतं ना. अण्णाने आता पाण्याची पण सोय केलेली असते. 1 मिनिट थांब इथेच, हे घे पाणी, आम्ही समधी सोय करून बसलोय, चल जा आतमध्ये. त्याच वेळेस अवनी अण्णांकडे बघते तेव्हा लगेच धोंडी अण्णा म्हणू लागतात, सुनबाई सुनबाई राजा तुमच्याशी भांडलाय का? तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही ते. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, सुनबाई हे बघा, नवरा बायकोची भांडणं कितीही मोठी असली ना तरी ती रात्री संपवायची असतात हो. रात्री सगळं काही विसरून जायचं आणि मस्त शांत झोपायचं असतं. हे बघा सुनबाई, तो तुमचा नवरा आहे आणि भांडणावरचा उपाय म्हणजे त्याला बाहेर झोपवणं नसतं हो सुनबाई. त्याला आजचा दिवस हवं तर खाली झोपवा, पण तुमच्या रूममध्ये झोपायला घ्या त्याला. एवढा दुरावा चांगला नव्हे सुनबाई. कसं आहे ना सुनबाई, नवरा बायकोने रात्री सगळी भांडणं विसरून एकत्र यायचं असतं. सुनबाई तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय? आता राजा यशादाला धक्का बसतो तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, अण्णा अण्णा मला कळलंय, मी जातो त्यांच्या रूममध्ये. त्यावर अण्णा म्हणू लागतो, माकडा तू गप्प बैस, मी सुनबाईशी बोलतोय ना. सुनबाई हे बघा, मी तुम्हाला सांगतो, जुन्या काळापासनं युद्ध जेव्हा सुरू व्हायची ना, युद्धसुद्धा दिवसभर चालायची आणि रात्री थांबायची, कारण संसार महत्त्वाचा असतो ना. आणि पुन्हा सकाळी युद्धाला सुरुवात व्हायची, कारण रात्री सगळं काही विसरून शांत झोपायचं असतं. संसार असतो ना शेवटी. त्यामुळे सुनबाई काहीही करा, भांडणं दिवसभर, पण रात्री मात्र एकत्र यायचं असतं. प्लीज तुम्ही तुमच्या या नवऱ्याला समजून घ्या ना सुनबाई, माफ करा त्याला, भांडण मिटून टाका. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा मला कळलं, तुम्हाला काय म्हणायचे ते मला कळलं. राजा ये ना आतमध्ये झोपायला. आता लगेच अण्णा म्हणू लागतात, बघ माकडा, मला जे म्हणायचं होतं ना ते सुनबाईला कळलं. अरे घोडा झालायस पण तुला नाही कळते. आता राजाला मात्र काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुमचं प्राऊड फील होतंय सुनबाई. तुम्हाला मला जे म्हणायचं होतं ते कळलं. सुनबाई खरंच एकत्र येणं म्हणजे. त्यावर लगेच आताच अवनी म्हणू लागते, अण्णा अण्णा मला कळलं, तुम्ही जा आता, तुम्ही जाऊन झोपा, गुड नाईट. अवनी पटकन दरवाजा बंद करते. आता मात्र राजा आणि अवनीला मोठा प्रश्न पडलेला असतो. आता अण्णा जाईपर्यंत तरी एकत्र राहणंच भाग आहे. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, अवनी मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी अजिबात करू नका, मी तुमच्या रूममध्ये म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल असं नाही आहे. हे बघा, आजची रात्र मला इकडे झोपावं लागेल. अण्णा बाहेरच आहे ना, ते मला बाहेर येऊ देणार नाही. त्यामुळे ना मी इथे चटई घालून झोपतो, तुम्ही झोपावर निवांत, चालेल? आता लगेच अवनी म्हणू लागते, थांब मी चटई घेऊन येते. अवनी आता चटई आणायला जाते तर इकडे आता अण्णा बाहेर त्यांच्या जागेवरती जाऊन झोपलेले असतात. यशादाला जाग येते. यशादाला झोपच नसते आलेली. मुळात म्हणजे त्याला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता हे दोघे एकत्र कसे झोपणार. यशादा आता हळूच उठतो. अण्णा बाहेर झोपलेले आहेत की नाही हे तो हळूच डोकावून बघतो तर अण्णा आता झोपलेले असतात. यशादा लगेच आता अवनी आणि राजाच्या रूमजवळ येतात आणि दरवाजा वाजवणार. तेच धोंड्यांना येतात, शुक इकडे काय चालू आहे तुझं, असे म्हणत आता लगेच यशादाला आवाज देतात. यशादा अण्णांजवळ येतो. त्याच वेळेस इकडे आतमध्ये राजाने आता चटई अंथरलेली असते. आता लगेच अवनी त्याला एक उशी देते. राजा आता टेबलला अशी उशी टेकवतो आणि टेकून अगदी डोळे झाकून बसलेले असतो. अवनी मॅडम तुम्ही झोपा, मी अगदी रिलॅक्स आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. आता अवनी लगेच झोपते. त्याच वेळेस आता राजा त्या टेबलला टेकतो, तो टेबल सरकतो, करकन आवाज येतो. अवनी डचकते. तेव्हा राजा म्हणू लागतो, सॉरी ते टेबल मागे सरकलं होतं ना,
आता ना मी रिलॅक्समध्ये खाली झोपतो, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही झोपा निवांता. आता राजा खाली उशी ठेवतो आणि चटईवरती झोपतो. अवनी त्याच्याकडे एकटक बघत असते. राजाचं लक्ष अवनी मॅडमकडे जातं. ओ मॅडम, माझ्याकडे असं काय बघायला तुम्ही? हे बघा, असं माझ्याकडे बघू नका, हवं तर मी इकडनं तोंड करू का? राजा लगेच दुसऱ्या बाजूला तोंड फिरवतो. अवनी आता झोपलेली असते. त्याच वेळेस आता लगेच इकडे बाहेर यशोदा म्हणू लागतो, अण्णा अण्णा अहो काय चालूय तुमचं? हे बघा, राजाला त्यांच्या रूममध्ये का पाठवलंय तुम्ही? त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए तुझं लग्न झालंय नाही ना, मग तुला त्या गोष्टी कळत नाहीये, तू जा जाऊन झोप. त्यावर यशोदा म्हणू लागतो, अण्णा मी कुणाला काय काय समजवणं तेच कळत नाही. त्यावर अण्णा म्हणू लागतात, यशा खरं तर हे सगळं काम तुझं होतं. अरे तू या घरातलं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे, मोठा आहे तू घरातला. तू खरं तर राजाला बाहेर झोपू द्यायला नकोच होतं, पण नाही, तुला नवरा बायकोतलं काय नातं आहे ना हे कळतच नाही. अजून तुझं लग्न झालं नाही ना. यशा, मी तुला लय हुशार समजत होतो, अगदी बेजबाबदार निघाला यशा तू. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, अण्णा पण ते. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए गप्प बैस, तू ना आता त्यांना डिस्टर्ब करायला जाऊ नको. हे बघ, कितीही भांडणं झाली तरी नवरा बायकोने रात्री एकत्र येणं गरजेचं आहे. आणि या घरात राजा आणि अवनीचा संसार सुखी झालाच पाहिजे. नाहीतर ती कावळीन, ती सुली, ती हायच की शाप द्यायला आपल्या घराला बसलेली टपून. आणि लोक नको नको ते बोलायला सुरुवात करतात. त्यामुळे लोकांच्या नजरेचं मला काही घेणं देणं नाही रे, ते काहीही बोलू दे, पण या घरात अवनी आणि राजाचा संसार सुखी व्हायलाच पाहिजे. अवनी या घरात सुखातच राहायला पाहिजे यशा. त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायलाच पाहिजे. तेवढ्यात लगेच इकडे अवनीच्या रूममध्ये आता तिच्या बेडवरती एक झुरळ आले असतं. अवनी जोरात ऐक असं ओरडते. आता धोंड्यांना लय खुश होतात. अरे बापरे, सुनबाई आणि राजाचं जुळणार, एकत्र येणार असं वाटतं त्यांना. त्याच वेळेस आता यशोदा घाबरतो. आतमध्ये कसला आवाज येतोय? तेव्हा लगेच यशोदा दरवाजापर्यंत जाणार. तेच अण्णा त्याला पकडतात. ए अरे कळत नाही का तुला? अरे जाऊ दे ना, त्यांची भांडणं चालू आहे ना, नवरा बायकोच्या भांडणात तू कशाला पडतोय? तुझं लग्न झालंय का? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, नाही. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, अरे मग काय सारखी ती टकर खरं रीतीवाद असतो, लग्न करायचं सोडून दुसरं काही जमतंय तुला? चल हो बाजूला. आता अण्णा अगदी कानोसा देऊन दरवाजाच्या आतनं कसला आवाज येतोय ना हे ऐकत असतात. आता यशोदाही टक लावून ऐकत असतो. त्याच वेळेस अवनी त्या झुरळाला म्हणत असते, दूर हो, माझ्यापासनं दूर हो, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नको. नो टच, मला टच करायचं नाही, मला आवडत नाही. आता राजा तर टणकन उठूनच बसतो. मॅडम मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? मी कुठे टच करतोय तुम्हाला? हे बघा मॅडम, काय झालंय तुम्हाला? त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, बघ बघ, आता बघ नवरा बायकोची भांडणं कशी रंगली. यशा बघतोयस ना? त्यावर यशोदा म्हणू लागतो, अण्णा अण्णा हे बघा, हे सगळं चुकीचं चाललंय, आपल्याला त्यांना बाहेर बोलवावं लागेल, काय झालंय नेमकं बघावं लागेल. तेव्हा अण्णा म्हणू लागते, ए गप्प बैस, तुझं लग्न झालंय? सारखं आपलं फावडं कुदळ खोरं एवढंच येतं तुला, मिस्त्री नाही तर. गप्प बैस, लग्न करायचं सोडून दुसऱ्यांच्या पंचायती करतो. आता यशोदाची तर अण्णांनी बोलतीच बंद केलेली असते. त्याला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम अहो काय झालंय? तेव्हा अवनी राजाला खुणावते, राजा राजा इकडे इकडे राजा, झुरळे. आता मात्र राजाला काही कळत नाही मॅडमला नेमकं काय म्हणायचंय, पण मॅडम तर खुणावतायत, जवळ बोलवताय. राजा आता अवनीजवळ जातो. त्याच वेळेस अवनी जोरात ओरडते, दूर हो दूर हो. अवनी झुरळाला ओरडत असते, पण राजा दूर जातो. मॅडम अहो घटकीत जवळ या म्हणता, घटकीत दूर जा म्हणता, काय चालू आहे तुमचं? तेव्हा इकडे अण्णा तर डान्सिंग लाइटिंग डान्सच सुरू करतात. आता खरा मध्यांक सापडलाय भांडणाचा. बघ सुनबाई कन्फ्युजनमध्ये आहे. बघ बघ यशा. तेव्हा लगेच आता यशाचा म्हणू लागतो, अण्णा इंग्लिश कशाला बोलता येत नाही तर? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हे बघ सुनबाईचं कन्फ्युजन झालंय, म्हणजे कसं आहे ना, सुनबाईला ना राजाला जवळ पण घ्यायचंय, पण भांडणं मध्ये येतात ना. त्यांचं राजावरती प्रेम बी आहे आणि भांडण बी आहे, त्यामुळे त्यांना काय करावं काही सुचत नाही. पण आत्ता कुठे यशा भांडणाचा मध्यांक सापडला आहे आणि आता सुनबाई आणि राजा एकत्र येणार. त्याच वेळेस अवनी जोरात ओरडते. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, झालं काम झालं,
अवनी आता पटकन टणकन बेडवरनं उडी मारते आणि लगेच राजाला खाली येऊन घट्ट मिठी मारते. राजा मात्र आता लगेच अवनी मॅडमकडे बघू लागतो. आता मात्र अवनीने घट्ट राजाला पकडलेलं असतं. राजाही आता अवनी मॅडमच्या खांद्यावरती हात ठेवतो. दोघेही आता एका झुरळामुळे आता या एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. अण्णांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. अण्णा तर लय खुश होतात, पण यशोदाला मात्र मोठं टेन्शन आलं असतं. कारण असे विचित्र आवाज नेमकं आतमध्ये घडतंय काय. यशोदा आता फुल टेन्शनमध्ये असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अचानक आता रात्री जोराचा पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झालाय म्हटल्यानंतर दांगटांचं घर गळायला सुरुवात होते. त्याच वेळेस आता लगेच धन्या पाण्यात सगळेजण गाद्या उचलू लागतात. आवरा पटापट, सामान उचला, झाकून ठेवा. सगळ्यांची घाई गडबड लगबग सुरू झालेली असते. अवनी आता त्यांना मदत करत असते. त्याच वेळेस इकडे सुली आणि दत्त्या लय खुश होतात. चला चला, पावसाला सुरुवात झाली म्हणजे धोंड्याच्या घरात आता पळापळी राडा सुरू झाला. दत्त्या तू जा लवकर छत्री घेऊन, खिडकीतनं धोंड्याच्या घराची पळापळी, जो काही राडा आहे ना तो सगळा या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढ आणि मग त्या देशमानेंना आपण त्या अवनीचे हाल काय चालू आहेत ना ते दाखवूया. आता दत्त्या लगेच खिडकीत येऊन आता गुपचूप दांगटांच्या घरातला व्हिडिओ काढायला सुरुवात करतो. तर इकडे आता सगळ्यांनी डोक्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे घातलेले असतात, कारण आता संपूर्ण घर गळत असतं ना. पण धोंड्यांना आपल्या सुनेच्या डोक्यावरती छत्री घेऊन उभी असतात. कसं आहे ना, आपण समधे भिजलो तरी चालेल, पण सुनबाई भिजता कामा नये. सगळेजण आता भांड्यामध्ये पाणी साचलेलं गोळा करत असतात. त्याच वेळेस अवनी त्यांना मदत करत असते, पण अण्णा तिच्या मागे मागे छत्री घेऊन चालत असतात. त्याच वेळेस आता अवनीला खूप भारी वाटतं, कारण तिला पावसात भिजायला खूप आवडत असतं ना. अवनी खूप खुश होते. पण आता दांगटांचं घर गळतंय हे बघून अवनी आता त्या घरावरती कसं कागद लावण्याचं काम काढणार आणि ही सुलीमध्ये नडणार. पण आता ही अवनी या सुलीला कसं झणझणीत उत्तर देणार, दांगटांची सून म्हणून आता सुलीची कशी नाचक्की होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.